नमस्कार मित्रांनो. तर विषय असा आहे की आज काल संपलेला आहे आपला श्रावण आणि आज आपण आलेलो आहोत लाड या हॉटेलला. तर आपला प्लॅन असा आहे चिकन किंवा मटण खायचं आणि आपल्यासोबत आलेला आहे आदेश आणि ऋषिकेश. तर ते दोघं पण आलेले आहेत, तर ते येतीलच, तुम्हाला दाखवतेच ते आल्यानंतर. तर इथे बघू शकता, इथे आपण आलेलो आहेत मस्त लाड या हॉटेलला. इकडे आहे लाड, दिसतोय का? तर इकडे लाड आहे, आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतोच नंतर. पण असा विषय आहे सगळा आणि जबरदस्त विषय आता, कारण उद्या परवा दिवशी परत गणपती बसायचे, तर परत काय प्लॅन होणार नाही, म्हणून आपण इथे आलेलो आहोत. तर बघूयात कसा प्लॅन होतोय. आता ॲक्च्युली फर्स्ट टाईम आलो होतो आम्ही लाडमध्ये, तर माहीत नाही ॲक्च्युली टेस्ट वगैरे कशी आहे काय आहे, पण बघूयात ट्राय करून काय होतं ते. काय आहे लाड हॉटेल लाड इथे, आणि जे आहे पुणे बँगलोर हायवे, ठीक आहे, मुंबई बँगलोर हायवेला. आदेश आणि ऋषिकेश येत आहेत तिकडनं, आणि त्या बाईंना वाटलं मी आलोच नाही आणि की ते तिकडेच थांबले होते. त्यांचं पण व्लॉगिंग चालले त्यांच्या चॅनलचं, आणि आदेश असा सोडलेला. तर मित्रांनो, आपण आता इथे एंट्री करत आहोत लाडमध्ये, आणि खूपच आता पोटात असे कावळे ओढायला लागले आहेत मस्तपैकी. मस्त जाऊन जेवणार आहोत पोटभर. तर बाई तुला मोठं आयफोन घ्यायचं आहे बाई, आता आयफोनच घ्यावं लागणार आहे बाई, मला आता समजलंय. पोरांनी मला मोटिवेट केले जर आयफोन घ्यायला. आपले व्लॉग वगैरे बघितले जात आहेत सगळे, खूप जण पाहत आहेत आपले व्लॉग, त्यामुळे विषय आहे नीट करावं लागतं व्लॉग. तुम्ही पाहिलं ना मजा आली. मित्रांनो, मटण ठेचा आलेला आहे, पण जरा क्वांटिटी थोडीशी क्वांटिटी जरा हसण्यासारखी झालेली, पण ठीक आहे, बघूया टेस्ट तरी कशी आहे ते. आम्ही तेच करणार आहे आता. गेल्यावर सगळं डिलीट थंबनेलसाठी लाईन देतो तुला. मोबाईलचे स्टोरेज कसे वाचवावे, टेलिग्रामला सेव्ड मेसेज असतं, सेव्ह मेसेज करू शकतो टेलिग्रामला, बरोबर. तुझा सगळा डेटा टेलिग्रामच्या सेव्ड मेसेजला अपलोड करून द्यायचा, तू कधी पण ॲक्सेस करू शकतो तुझा कंटेंट. ओके. तू तुझे मोबाईल पण त्याच्यामध्ये येत नाही का स्टोरेजमध्ये सेव्ड मेसेजचं? नाही, डायरेक्ट क्लाउडला जातो. फ्रीमध्ये तुला स्टोरेज वापरायला डायरेक्ट क्लाउड विषय खोलेला आहे. तर मित्र डायरेक्ट क्लाउड आहे. तुम्हाला थोडंसं मोठ्याने बोला, आपल्याला आयफोन नाही आहे त्यामुळे आवाज नीट येत नाही त्याला. जर तुमचं स्टोरेज फुल होत असेल आणि तुमच्याकडं जीमेलचं वगैरे स्टोरेज फुल झालं असेल, तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये स्टोरेज वापरायचं असेल तर टेलिग्राममध्ये सेव्ड मेसेजमध्ये सगळा डेटा अपलोड करून द्यायचा, मस्त पासवर्ड ठेवून द्यायचा, हाईड करून टाकायचा डेटा, हाईड सगळं ठेवायचं. हां, सगळा पूर्ण एक नंबर. किती GB 100 GB 200 GB किती बी अपलोड सगळं तिथे बसू शकतो. ही एक आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट भेटलेली. आणि आपण आता आपल्या ब्लॉगमध्ये, आणि मी कसं ठरवलं माहिती आहे का, ते नाही का काही काही क्रिएटर्स असतात, त्यांचे मित्र म्हणजे 1000 झाले की ते केक वगैरे करतात. तर आपले जेव्हा असे 1000 वर करून तेव्हा मी तुझ्यासाठी केक घेऊन येईल. नाही, तुझे जास्त आहेत ना सध्या, माझ्या आधी त्याच्यावर आहेत, त्यामुळे मी त्याच्यासाठी केक घेऊन जाणार आहे. तर मी आज किती तारीख आहे आपली? आज आहे 25 ऑगस्ट आहे. 25 ऑगस्टला मी म्हणत आहे की 1000 जणांनंतर जायचं. तर आता किती दिवसात जातोय ते आपण पुढचा व्हिडिओ बघूच परत, नाही का? बघूयात कसं होतं. ऋषी पण असणार आहे आपल्यासोबत केक कट करायला. म्हणजे 1000 झाले की आपल्याला केक कट करायचा करू. हां, आणि अतुल येतोय आता. अतुल आला की मग आपण मस्तपैकी जेवण करणार आहोत. बघूया आता काय होते. भाई असतंय माझ्यावर, आता असतंय काय आता करणार. व्लॉगिंगच आपला हे बघ, एकदा क्षेत्रात एंट्री केली विषय संपला. मग क्वालिटी आणि क्वांटिटीच द्यायची फक्त, बाकी काय जायचं नाही. क्वांटिटी लय देतोय आपण, क्वालिटी थोडीशी द्यायची आता फक्त. आणि चांगली आपण आता लवकरच माईक घेणार आहोत चांगल्या प्रकारचा, तर येईल लवकरच, काय प्रॉब्लेम नाही. कांदा बाई, ट्रॅफिक रे, ट्रॅफिक हिंजवडे ट्रॅफिक, यू नो. खूप जास्त ट्रॅफिक आहे, खूपच जास्त ट्रॅफिक आहे. ट्रॅफिकवाडी, चिखल पण झालाय का नुसता. भाई अजित दादा येऊन गेले सकाळी सकाळी, आता होईल काहीतरी. चलो मित्रांनो, रस्ता आहे ना एक नंबर झालेला आहे. आम्ही खूप हॉटेल ट्राय केले, पण हे हॉटेलात नवीन ट्राय करून पण आम्हाला आवडलं आहे ॲक्च्युली, आहे का नाही? एक नंबर आवडला. आणि
मित्रांनो एवढा खतरनाक रस्ता लागतोय. मी भाकरीत खायच्या ऐवजी रस्ता फक्त पिलोय. पूर्ण एक प्लेट रस्ता पिलोय मी. एवढा जबरदस्त रस्ता झाला आहे. आणि नाही तांबडा रस्ता भेटतोय बाय, त्यामुळे मी पिलोय. हा जो आहे तो मी काय पिणार नाही लगेच. आणि हे मटनचं जे मसाला मटन आहे एक नंबर. आणि पण ऑर्डर केलेलं आहे मित्रांनो आपण. वास तर छान येतोय, बघू आपण कसा वाटतंय. नागेश काल गजल ऐकायला गेलता शेरसावडे होऊन जाऊ. तर काल मी गझल ऐकायला गेलो. भीमराव पांचाळे यांची गझल सरकताना पाहिले. ठीक आहे, त्यातला एक शेर, 2 शेर तुम्हाला ऐकवतो की मी किनारे सरकताना पाहिले, मी मला आक्रंदताना पाहिले. मी किनारे सरकताना पाहिले, मी मला आक्रंदताना पाहिले. कोणती जादू अशी केलीस तू, कोणती जादू अशी केलीस तू, मी धुके गंधाळताना पाहिले. आणि पुढचा एक शेर आहे की पाकळ्या खंतावुनी जेव्हा गळाल्या, पाकळ्या खंतावुनी जेव्हा गळाल्या, मी फुलांना झिंगताना पाहिले. आणि लास्ट एक शेर आहे, लास्ट आहे की लोक ते मागे फिरायला लागले, लोक ते मागे फिरायला लागले, मी तुला रेंगाळताना पाहिले, मी तुला रेंगाळताना पाहिले. नागेश टाळ्या वाजू शकत नाही आम्ही, पण एकदम जबरदस्त. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए. जगजीत सिंग यांनी. म्हणजे खतरनाक. तुझी ती गझल जर ऐकली ना संध्याकाळच्या वेळी वगैरे, असं अंगावर काटा येतं, डोळ्यातून पाणी येतं. असं जर मन लावून जर ती गझल ऐकली एक नंबर गझल. जेवण झालंय, कसं आहे ओव्हरऑल रिव्ह्यू? ओव्हरऑल म्हणजे रिकमेंड आपण करू शकतो. रिकमेंड की बाबा या तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही आहे, खूप सुंदर आहे. फक्त रस्ता हा फक्त अनलिमिटेड आहे, बाकीच्या गोष्टी लिमिटेड आहेत, पण होऊन जाते, सफिशियंट होऊन पोट जाते. भरते म्हणजे पोट भरते रस्ता. मी तर ही जी प्लेट आहे ना, त्या प्लेटमधला रस्ता मी 2 प्लेटनुसार रस्ता पिलोय. एवढा सुंदर रस्ता होता. आणि ऍक्च्युली पिलोय मी, काय असं व्हिडिओसाठी सांगत नाही, मी ऍक्च्युली पिलोय, कारण एवढा टेस्टी रस्ता तो लागत होता. आणि खूप सुंदर आहे टेस्ट. म्हणजे तुम्ही लाऱ्या हॉटेलला येऊ शकता, आपण असं म्हणू शकतो की तुम्ही येऊ शकता. छान आहे टेस्ट, काय प्रॉब्लेम नाही. आत्ताच आपण जेवण करून आलो आणि हे बघा इथं विषय. बहिणीने फायनली नरसिम्हा सगळा कंप्लीट केला आहे. तुम्ही बारकाईचं काम बघा, हे 6 पॅक बघा नरसिम्हाचे. हां, हात बघा प्रॉपर केलेले. काय सांगायचं भाई तुम्हाला? किती वेळ लागला तुम्हाला बनवायला हे सगळं? 3-4 दिवसापासून काम चाललं, म्हणजे 2 आठवड्यापासून काम चाललंय ना तुमचं? पहिला दिवस 1 तास, सेकंड डे 3 तास चेहऱ्यासाठी. हां, 3 तास चेहऱ्यासाठी सेकंड डे. बरं. चेहरा पण खूपच हुबेहूब काढला राव तुम्ही. थर्ड डे पुन्हा 3 तास बॉडीसाठी. दात बघा, मिशा बघा. आणि आज जवळपास 7 वाजतापासून लागलाय. ह्या चेस्टच्या मधातल्या ज्या लाईन्स असतात ना, हो ते काढलं. चेस्टच्या मधातल्या लाईन्स या इकडल्या एक नंबर बारकाई बघा. बॉडीवरचा आकार, त्यानंतर काही ठिकाणी क्रॅक गेलेले आहे, ते क्रॅक पूर्ण करणं. एक नंबर झाले काम. अशा रीतीने एक नंबर काम झालेलं मित्रांनो. तर हे सर्व होतं मित्रांनो आजच्या व्लॉगबद्दल. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.